नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। पी-एफ खात्यातून 1,00,000 रुपये काढले तर किती नुकसान होईल, चला तर पाहूया। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ई-पी-एफ-ओच्या माध्यमातून आता उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया आता सुलभ करण्यात आलेली आहे। नवीन प्रक्रियेत कोणताही ऑटो मोड पूर्ण झाला नाही तर तो दावा आता परत केला जाणार नाही, तर तो दावा दुसऱ्या स्तरावरील तपासासाठी आणि मंजुरीसाठी आता पुढे नेण्यात येणार आहे आणि तो पूर्ण करून पी-एफ धारकाला आता पैसे मिळणार आहेत। ऑटो मोड अंतर्गत पी-एफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्यासाठी ई-पी-एफ-ओच्या ई-सेवा पोर्टलद्वारे आता अर्ज करू शकता। यासाठी अर्जदाराने फॉर्म 31 ऑनलाईन भरून सबमिट करणे आवश्यक असणार आहे। 10,000 रुपये काढल्यास 20 वर्षानंतर 50,000 रुपये आणि 30 वर्षानंतर 1,14,000 रुपयांचे नुकसान होईल। तर 20,000 रुपये काढल्यास 20 वर्षानंतर 1,01,000 रुपये तर 30 वर्षानंतर 2,28,000 रुपयाचे कर्मचाऱ्यांचे नुकसान होईल। जर 50,000 रुपये काढले तर 20 वर्षानंतर 2.53 लाख तर 30 वर्षानंतर 5.7 लाख रुपयाचे नुकसान होणार आहे। जर तुम्ही 1,00,000 रुपये काढले तर 20 वर्षानंतर तोटा हा 5.7 लाख रुपये तर 30 वर्षानंतर 11.43 लाख रुपयेचा तोटा होणार आहे। जर 2,00,000 रुपये काढले तर 20 वर्षात 10.15 लाख रुपये तर 30 वर्षानंतर 22.87 लाख रुपयाचे नुकसान हे होणार आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत नमस्कार।